बीजेपीला इलेक्ट करण्याचं सर्वात मोठं रिझन काय होतं की ते परिवारवाद आणि फॅमिली पॉलिटिक्स संपवायला आले होते। आणि ही गोष्ट जनतेलाही लॉजिकल वाटली की जर डेमोक्रेसी आहे तर ऑपॉर्च्युनिटी डिझर्विंग लोकांनाही मिळाली पाहिजे, फक्त सरनेमवाल्यांना नाही। म्हणूनच पीएम मोदींचा सिंपल बॅकग्राऊंड, नो पॉलिटिकल फॅमिली आणि सेल्फ मेड वाली इमेज लोकांना कनेक्ट झाली। पण मग बघायला काय मिळालं? अमित शहा यांचा मुलगा जय शहा क्रिकेट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये टॉप रोल मध्ये, किंवा नितीश कुमार यांच्या मुलाला डायरेक्ट बिहारचा हेल्थ मिनिस्टर बनवलं गेलं। नितीन गडकरींची फॅमिली बिझनेस लिंक्स किंवा अनुराग ठाकूर, पियुष गोयल, चिराग पासवान यांसारखी नाव हे क्लिअरली प्रूव्ह करतं की फॅमिली पॉलिटिक्स सगळीकडे आहे। आणि इंडियन पॉलिटिक्स मधली सगळ्यात मोठी हिपोक्रेसी पण हीच आहे। एक पार्टी उघडपणे एका फॅमिली भोवती फिरते तर दुसरी पार्टी तेच काम पडद्यामागे राहून करते। जर नेत्याचा मुलगा जेन्युइनली कॅपेबल असेल किंवा ग्राउंड वरून वर आला असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही, पण जेव्हा एखाद्या डिझर्विंग कार्यकर्त्याला साईड करून सरनेमवाल्याला सीट दिली जाते तेव्हा इथे डेमोक्रेसी फेल होते। तर कमेंट मध्ये सांगा की कोणती पार्टी सर्वात जास्त परिवारवाद करते।